दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य गुणवंत पुरस्कार सोहळा आयोजित. नाशिक शहरात येत्या रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य गुणवंत पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम धनदाई बँक्वेट हॉल, गंगापूर नाका, हनुमानवाडी लिंक रोड, पंचवटी, नाशिक येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात सर्व जैन संप्रदायातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असून 10वी, 12वी, सीए, डॉक्टर, अभियंता, वकील, आर्किटेक्ट, सीए, सीएमए, एमबीए, एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे. यासोबतच जैन कॉन्फरन्सच्या कार्यकारिणी सदस्य कुटुंबातील 12 वर्षाखालील आनंदरत्न पुरस्कार प्राप्त बालकांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्कार आणि आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला जाणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा, राष्ट्रीय अध्यक्ष विहारधाम योजना कांतीलाल चोपडा, प्रांतीय महामंत्री शांतीलाल दुगड, सहकोषाध्यक्ष सीए हेमराज खाबिया, जिल्हाध्यक्ष नंदलाल शिंगवी तसेच प्रकल्प संयोजक व प्रचार मंत्री प्राध्यापक सीए लोकेश पारख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित मान्यवर आणि पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची संपूर्ण व्यवस्था दक्ष पोलीस टाइम्स आणि दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक तथा माजी सरपंच खलाणे विजयभाऊ टाटिया यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा आणि प्राध्यापक सी लोकेश पारख यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मी मोहनलाल लालचंद लोढा, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉम्पस चतुर्थ झोन महाराष्ट्र अध्यक्ष. भव्य पुरस्कार समारोह रविवार 9 ऑगस्ट 2026 सकाळी 9:45 ला चालू होणार आहे. पुढची माहिती लोकेशजी पारख देते. नाशिकमध्ये कुंभमेळा पुढच्या वर्षी आहे, परंतु श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन तर्फे आत्ताच 9 ऑगस्टला गुणवंतांचा कुंभ आपल्या नाशिकमध्ये भरत आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातील गुणवंत विद्यार्थी 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, सीए, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट, एमपीएससी, यूपीएससी आणि क्रीडा परीक्षांमध्ये ज्यांनी खूप उज्ज्वल यश संपादन केलंय त्यांचा सत्कार आहे. यासोबतच हजारो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या 7 शैक्षणिक संस्थांचा पुरस्कार आणि निवडक पत्रकार बांधवांना पुरस्कार असा हा त्रिवेणी पुरस्काराचा सोहळा आपल्या नाशिकमध्ये धनदाई बँक्वेट हॉल येथे 9 ऑगस्ट 2026 रविवारी संपन्न होत आहे. आणि जसे आमचे अध्यक्ष श्री मोहनलालजी लोढा यांनी सांगितलं, या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, कारण संपूर्ण राज्यातून ह्या कार्यक्रमासाठी आपले भाविक येणार आहेत. यामध्ये श्री ललितजी गांधी कोल्हापूरवरनं जे जैन अल्पसंख्याक आयोगाचे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, राज्यमंत्री आहेत. यासोबतच आपले येथील मान्यवर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण राज्यातून येणारे समाजातील सन्माननीय अतिथी या सगळ्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन मोहनलालजी लोढा, कांतीलाल चोपडा, शांतीलाल दुगड, हेमराज खाबिया, नंदलाल शिंगवी आणि मी प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक सीए लोकेश पारख आपणास करत आहे. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची आणि उपस्थित प्रत्येकाला बक्षीस म्हणून नोटबुक ची व्यवस्था तिथे आहे. धन्यवाद. राज्यातील जैन समाजातील गुणवंत विद्यार्थी, पालक, मान्यवर आणि नागरिकांनी या भव्य पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दक्ष पोलीस न्यूज साठी चेतन पाटील, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.